कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नमस्कार, सकाळ डिजिटल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। आज आपण चर्चा करायला बसलेलो आहे ते महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसांची। खरं तर एखाद्या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला 100 दिवस झाले म्हणजे खूप सेलिब्रेट करावं अशी परिस्थिती नसते, कारण आपण 5 वर्षांसाठी लोकशाही मार्गाने सरकार निवडून दिलेलं असतं। पण गेल्या 10-15 वर्षांमध्ये हा एक ट्रेंड आलेला आहे की पहिले 100 दिवस, मग 500 दिवस, मग 1000 दिवस, वर्ष मोजण्याऐवजी दिवस मोजण्यापर्यंत आपण सरकारच्या प्रगतीचा लेखाजोखा मोजायला सुरुवात केलेली आहे। याबद्दल गेल्या 100 दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारनं स्वतःची अशी काय प्रतिमा तयार केली, पुढच्या 5 वर्षांसाठी म्हणजे उरलेल्या 1500 दिवसांसाठी सरकार कशा पद्धतीने पुढे जाऊ पाहत आहे, त्याची काही आपल्याला रूपरेषा या 100 दिवसांमध्ये पाहायला मिळाली का, याबद्दल आपण आज सकाळ डिजिटलमध्ये चर्चा करतो आहोत। माझ्या बरोबर आहेत अभय कुलकर्णी सर, ज्येष्ठ पत्रकार। नमस्कार। अभ्यंकर सर, कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि सामाजिक चळवळींच्या सगळ्या महत्त्वाच्या सामाजिक चळवळींचे सूत्रधार, आणि शीतल पवार, माझे सहकारी, कार्यकारी संपादक सकाळ। चर्चेचं स्वरूप असं इन्फॉर्मल राहील, असं नाहीये की एकानं प्रश्न विचारावेत आणि बाकीच्यांनी उत्तर द्यावीत। पण मी सुरुवातीला म्हणून अभय सरांपासून सुरुवात करतो आहे। 100 दिवसांचा कार्यकाळ हा साजरा करण्यासारखा असतो का, हा पहिला प्रश्न माझा। मला वाटतं नसतो। याचं साधं सरळ कारण आहे की 100 दिवसात काही तुम्ही त्याचं मूल्यमापन करावं एवढा तो कालावधीच नाही आहे, पण त्या 100 दिवसांमध्ये त्या सरकारची काही दिशा ठरली आहे का हे नक्की दिसतं। आणि त्या दृष्टीने जर आपण बघितलं तर मीडियामधून जे चित्र दिसलं, कारण मीडिया मला असं वाटतं की सबंध 3 महिने जर आपण पाहिले तर तो बीड प्रकरणामुळेच गाजत राहिलेला आहे। आणि बीड म्हणजे काही महाराष्ट्र नव्हे, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे तर या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मला जो दिसलेला भाग जो आहे किंवा मी समजून घेतलेला भाग असा आहे की या 100 दिवसामध्ये हे सरकारमधल्या नोकरशाहीला, म्हणजे गेल्या 10 वर्षात काय झालं की 19 नंतर नोकरशाही थोडी सैल होती की त्यांच्यावर तसा नेमकं कुठल्या पक्षाचा वचक नव्हता, आणि त्यामुळे ती त्याला पाहिजे त्या पद्धतीने चालत होती, आणि महाराष्ट्राने ते संबंध अनुभवलेले आहे। आणि त्यामुळे ह्या पहिल्या 100 दिवसामध्ये मला असं वाटतं सरकारने आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांनी ही जी काळजी घेतली की या नोकरशाहीला अधिक पारदर्शी बनवणं, तिला अधिक जबाबदार बनवणं आणि तिने स्वच्छ असणं, या 3 गोष्टीवर त्यांनी खूप मोठा भर दिलेला दिसतोय। त्यातला म्हणजे मला असं समजलं की पहिल्या 100 दिवसात एवढ्या नोकरशाहीच्या बैठका आज पण कधीच झाल्या होत्या। म्हणजे मुख्यमंत्री ऑनलाईनवर 6-6 हजार अधिकाऱ्यांना घेऊन बैठका करत होते, आणि याच्यामध्ये सुद्धा त्यांना एक कार्यक्रमच दिला 100 दिवसाचा मुळात, की तुम्ही तुमच्या सगळ्या वेबसाईट अपडेट करा, तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये लोकांना किती ते किती विना परवानगी भेटता येईल, तुम्हाला अपॉइंटमेंट भेटता येईल हे बघा, तुमच्या इथल्या कार्यालयाची स्वच्छता करा। ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मला असं वाटतं की ह्या सरकार कसं जाणार याच्यासाठीची पायाभरणी त्याच्यात केली। आणि आणखी 2 गोष्टी की मुख्यमंत्रीचा तो आपण जे म्हणतो तो अधिकारच असतो की कोणाचे OSD काय नेमावे, पण तो अधिकार बजावणं हे मुख्यमंत्र्यावर असतं, आणि मला असं दिसतं की देवेंद्र फडणवीसांनी तो अधिकार सुद्धा बजावला आहे। आणि त्यामुळेच त्यांनी ती काळजी घेतलेली की मंत्री हे स्वच्छ प्रतिमेचे असतील, सरकारची प्रतिमा स्वच्छ राहील आणि प्रशासन गतिमान पद्धतीने चालेल। मला असं वाटतं पहिल्या 100 दिवसामध्ये साधारण हे दिसतं आहे, स्वच्छ प्रतिमा आणि गतिमान प्रशासन। सर, तुमचं काय मत? मला असं वाटतं की मराठीमध्ये एक म्हण आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, ते या 100 दिवसामध्ये म्हणजे खूपच मोठे मोठे पाय दिसत आहेत आपल्याला। तर त्याच्या अनेक उदाहरणं सांगता येतील। म्हणजे आता पहिला की खाते वाटप, तर 232 जागा 288 पैकी निवडून आल्यानंतर खरं म्हणजे विठ्ठल अंडूमध्ये जसं असं वाकड तिकड हमारा ज्याला म्हणतात तशा पद्धतीचा डाव या सरकारच्या हातामध्ये आलेला होता, म्हणजे युतीच्या हातामध्ये आलेला होता। त्यामुळे आता असं वाटलं की हे सगळं एकदम वन वे सगळं जाईल, परंतु साधं खाते वाटप करताना
रुसवी तर झालीच, त्याचे काय कॉन्टूर्स होते, नेमके ओढाताण काय होती त्याचे अंदाज करता येऊ शकतात, परंतु ते अंदाज असल्यामुळे ते उघडपणाने बोलणं पण काही संयुक्तिक होणार नाही. पण त्याच्या पुढे साधं पालकमंत्री नेमणं, पालकमंत्री जाहीर केल्यानंतर त्यांना ते मागे घ्यायला लागतात. इतकी खेचाखेची नेमकी कशा का? पालकमंत्री काय नवीन पद्धत काढली? काय जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे का? आणि जिल्ह्याचा मुख्यमंत्री असल्याप्रमाणेच हे सगळे त्याला वागणूक मिळते. तर ते मुख्यमंत्री एवढ्या 232 आमदारांचे मुख्यमंत्री आहेत, हे नेमके कोणाचे आहेत मग? कारण प्रत्येक जिल्ह्याला जर एक मुख्यमंत्री असेल. आणि तिसरा मुद्दा, आता OSDचा अभय सर म्हणले की मला कळत नाही की OSD म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी, हा कोण रेकमेंड कोण करतं? मंत्री. आता ज्या मंत्र्यांनी तो रेकमेंड केला, हा OSD स्वच्छ चारित्र्याचा आहे का नाही, बॅकग्राऊंड आहे का नाही आम्ही बघू. म्हणजे ज्यांनी रेकमेंड केला त्याच्या चारित्र्याचं काय दिसतं मग त्याच्यामधून? म्हणजे ज्यांनी तो रेकमेंड केला, तो रेकमेंड केल्यानंतर जर मुख्यमंत्री नेमकी कॉमेंट कोणावरती करतायत? म्हणजे त्या OSD वरती करतायत का जे रेकमेंड करणाऱ्या मंत्र्यावरती करतायत? आणि जर ती मंत्र्यावरती नसेल तर त्यांनी रेकमेंड कसा केला मग? तर पुढचा प्रश्न, तुमचे बीडमध्ये 84 दिवस आता व्हिडिओ त्यांच्या समोर आलेला आहे. त्याच्या आधी तो पोलिसांकडे अर्थातच गेलेला आहे, तो मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत, ते एवढा ताशा सगळीकडे वाचतोय त्या बीडचा म्हटल्यानंतर त्यांनी काही प्रमाणात त्याची माहिती घेतली असणं अपेक्षित आहे. तपासाची कुठपर्यंत आला आहे. असं असताना केवळ मंत्रिपदाचा राजीनामा, जस्ट राजीनामा, याला जर एवढे दिवस लागत असतील तर मुख्यमंत्र्यांची या मंत्रिमंडळावरती किंवा या कारभारावरती पकड आहे, राजकीय पकड आहे, असं माझा तरी विश्वास याच्यावरती नाही. दुसरा मुद्दा असा की आता मी काही मुद्दे खोडून काढायला बसलेले नाही, परंतु मला हे अत्यंत चिंताजनक वाटतं की आणि नोकरशहांच्या बैठका घेतल्या. नोकरशहांच्या बैठका ठीक आहे, घेता येतात, पुष्कळ अनेक बैठका होऊ शकतात, पण तुमच्याकडे पर्यायी जर काही पद्धतीच नसेल. आता उदाहरणार्थ शिंदेंनी केलेले प्रकल्प, जालन्याचा तो सिडकोचा प्रोजेक्ट, त्यांनी तो रिओपन केला आणि त्याची चौकशी आणि ते सगळं प्रकरण आता पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात. म्हणजे शिंदे मुख्यमंत्री त्यावेळच्या आधी आपण ऐकत होतो की उद्धव ठाकरे हे स्थगिती मंत्री आहेत, तर यांनी त्याला स्थगिती दिली. ते STची टेंडर काढली, यांच्या अंधारात काढली टेंडर्स. म्हणजे काय म्हणजे कुठल्या नोकरशाहांवरती यांची पकड? मंत्रिमंडळ स्थापन झालं नव्हतं त्या काळात ही टेंडर्स निघाली, कशी काय निघू शकतात? म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे हे जर 3 पक्ष एकत्र आहेत तर विरोधकांची गरजच काय? इतके 3 एकत्र आहेत म्हणजे यू डोंट नीड अपोजिशन फ्रॉम आउटसाइड, असंच म्हणावं असं वाटतं थोडंसं उपहासाने. आणि अंदाजपत्रकाबद्दल बोलू आपण चर्चेमध्ये, कारण नंतर मुद्दे येतील. पण ते कदाचित असं म्हणू शकतात कोणी अंदाजपत्रक हे फडणवीस साहेबांचं नव्हतं. आता असं कोणी म्हणू शकत नाही ऑफिशियली, पण त्याच्याबद्दल मी बोलीन, आपल्या नंतरच्या चर्चेत मुद्दे येतील. शीतल, मला वाटतं की म्हणजे तुमच्या दोघांचं मी ऐकलं, पण थोडंसं कॉन्टेक्स्ट सेट करूयात. कारण सरकारचं 100 दिवसाचं मूल्यमापन, जेव्हा जेव्हा रिसर्च किंवा अभ्यासामध्ये आपण इव्हॅल्युएशनबद्दल बोलतो तर आपण त्याचे पॅरामीटर ठरवतो. तर आत्ता हे दोघांच्या बोलण्यातनं जो मला कॉमन धागा दिसला की मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि ऑफकोर्स की ते मुख्यमंत्री आहेत म्हणजे त्यांच्या याच्याखाली चालणारं सरकार आहे. पण गेल्या 2-2.5 वर्षात महाराष्ट्रातल्या राजकीय अपरिहार्यतेतनं एक नवीन राजकीय रचना तयार झाली आणि त्या 3 पक्षांचं पण हे सरकार आहे. त्यामुळे आपल्याला जे पण गॅप्स दिसतात कुठेतरी म्हणजे तुम्ही जे काही राजकीय मुद्दे मांडले सर की विरोधी पक्षाची गरजच नाही इतकं एकात एक, आणि मग काही निर्णय असे आहेत की त्याच्या मागचं राजकारण पण आपण समजून घ्यायला पाहिजे, ते निर्णय काही फक्त सरकारचे आहेत म्हणून बघितले जात नाहीत. तर मला वाटतं की सगळ्यात आधी हे देवेंद्र फडणवीसांचं सरकार म्हणून याचं मूल्यमापन करायचं आहे, म्हणजे एका मुख्यमंत्र्याचं सरकार म्हणून, की एक 3 पक्षांचं मिळून कोएलिशन म्हणून आलेलं सरकार म्हणून करायचं. कारण बहुमताचाच जर निकष आपण लावला तर मग आहे त्या एका पक्षाच्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली पण तसं होऊ शकलं असतं, पण तरी पण एक राजकीय अपरिहार्यता कंटिन्यू ठेवून एक सरकार अस्तित्वात आलेलं आहे. आता आपण मूल्यमापनावर येऊयात. तर जेव्हा आपण देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणून बघतो तर तुम्ही मांडले तसं मग 100 दिवसांचा कार्यक्रम, त्यांची स्वतःची याआधी मुख्यमंत्री म्हणून काम करतानाची एक मोडस ऑपरेंडी होती. मग त्याच्यात काही फ्लॅगशिप प्रोग्राम्स होते, त्यांची स्वतःची प्रतिमा जपण्याचा एक त्यांचा म्हणजे खूप जास्त ठाम प्रयत्न कायम राहिलेला आहे.
त्यांच्यासारख्या त्यावेळेस अगदी नवीन चेहरा म्हणजे महाराष्ट्राच्या पारंपरिक राजकारणापलीकडे आणून एखाद्या व्यक्तीला राजकीय संधी दिली एवढी मोठी, अशा त्यांच्या पक्षाची एक प्रतिमा, त्यांच्या पक्षाचं सरकार म्हणून काही धोरण आणि असं. तर ह्या पॅरामीटरवर आपण ह्या सरकारचं मूल्यमापन करायचंय की आता ह्या 3 पक्षांनी आणून बसवलेल्या सरकारचं, की ज्याच्यात ऑलरेडी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि त्याचंच कंटिन्युएशन आहे ना शेवटी देवेंद्र फडणवीस पण सरकार बनले. मी बोलू का? मला असं वाटतं, मी एक चळवळीतला माणूस आहे आणि जनहित सगळेच जण सगळ्यांनाच हवं आहे, म्हणजे मला हवं आहे तुम्हाला नको असा काही मुद्दा नाही आहे. परंतु त्या पॅरामीटरवर तुम्ही जो पॅरामीटर म्हणाला त्या अर्थाने जर विचार केला तर मी असं बघतो की मागच्या वेळेला जे सरकार होतं त्याला जनतेच्या दृष्टीने जर पाहिलं, कोणी कुठल्या पक्षाचाही सोडून द्या, जनतेच्या दृष्टीने एक 3 पायाचं सरकार होतं आणि त्यांच्यामुळे काही अपरिहार्यता होत्या, याला हे आवडत नाही त्याला ते आवडत नाही म्हणून हे करता येत नाही असं काहीतरी म्हणायला हवं होतं, विरोधी पक्षाची काहीतरी ताकद होती. आता काहीच नाही आहे. आता 232 आणि उर्वरित काय 56 समजा एवढे लोक आहेत. आता इतकं बहुमत आत्तापर्यंतच्या मला वाटतं काँग्रेसच्या पहिल्या सरकारला सुद्धा नसेल इतकं बहुमत आहे. आता असं असल्यानंतर लोकांची अशी अपेक्षा आहे की जी जी तुम्ही वचनं दिलीत आणि ज्या ज्या अपेक्षा घटनात्मक चौकटीमध्ये आहेत त्याचं प्रॉमिस आम्हाला दिसावं. तर 100 दिवसामध्ये निदान प्रॉमिस तरी दिसावं. पण प्रॉमिस काय दिसते? हे क्रिमिनल्स आर रनिंग द पोलीस डिपार्टमेंट, रादर ऑल डिपार्टमेंट्स, असं महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात उघड झालं. मी असं म्हणत नाही की या गव्हर्नमेंटच्याच काळात ते झालेलं आहे, याच्या पूर्वीच्या झालेलं आहे, त्याच्याही पूर्वीच्या झालं असेल, म्हणजे असं नाही, मी हा सिस्टीमचा प्रश्न आहे. परंतु ही सिस्टीम आम्ही पॉलिटिकली चॅलेंज करणार नाही हे दिसते आत्ता. कारण त्याला 84 दिवस लागले. इतका भयानक परिस्थितीमध्ये एक साधा निर्णय गेला की ही व्यक्ती मंत्रिपदी असू नये. ही जर तुमची पॉलिटिकल तुमची जर ताकद असेल, BJPच्या ऑलमोस्ट बहुमताला पुरेशा होतील एवढ्या जागा असून सुद्धा, तर याचा अर्थ बहुमत असो अथवा नसो, सरकार किंवा ही व्यवस्था कशी चालवायची आहे, तो क्लास कुठला आहे हे ठरलेलं आहे. आणि त्या क्लासनी म्हणजे नोकरशहा आणि पॉलिटिकल लिडरशिप यांच्या नेक्ससनी सगळ्यांच्या आपापसातल्या सोयीनी चालवायचे आणि तोंडी लावायला नितेश राणे आहेत. जर समजा काही मध्ये कुठे गडबड झाली तर आग लावून तिकडं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून 1-2 मंत्री ठेवलेले आहेत. त्याच्याबद्दल मी बोलतो. याला जोडून एक फक्त सर प्रश्न मला विचारायचा होता, म्हणजे त्यांच्या याच्यात तुम्ही ऍड कराच, पण सर जे म्हणाले की आपण म्हणजे तुम्ही जे दोन्ही मुद्दे मांडले, गतिमान प्रशासन आणि स्वच्छ प्रतिमा, तर हे बऱ्यापैकी परसेप्शनला धरून जाणारे मुद्दे आहेत. जेव्हा आपण सरकारचं, मी परत पॅरामीटरवर बोलूया, मूल्यमापन करतो तेव्हा फक्त प्रतिमेच्या आधारावर करून चालणार नाही. पहिल्या 100 दिवसात कुठले GR निघाले, कुठले निर्णय घेतले गेले, परिणामांबद्दल नको बोलूयात, पण किमान त्यातनं एक प्रायोरिटी आपल्याला दिसेल, म्हणजे पुढच्या चर्चेत आपल्या ते येईलच. पण मला असं विचारायचं होतं की हे सगळं करताना कुठेतरी असं सतत वाटतंय का की एक थर्ड पार्टी रेग्युलेटरी सिस्टीम हे सरकार आणि ही सगळी यंत्रणा कंट्रोल करू बघते, असं कुठं वाटतंय का? म्हणजे मला तसं वाटत नाही खरं म्हणजे. कारण तू जो मुद्दा उपस्थित केला की हे सरकारचं मूल्यमापन का देवेंद्र फडणवीस, असा जो भाग आहे त्याच्यातला, तर मला असं वाटतं की म्हणजे मागे RR पाटील विधानसभेत जे म्हणले असते की सरकारमध्ये एकच असतो आणि तो मुख्यमंत्री असतो, नंतरचे बाकीचे असतात ते फक्त आमदार असतात, हा जो भाग आहे तर ती वस्तुस्थिती असते. मुख्यमंत्री हा सगळं ड्राईव्ह करत असतो. दुसरी गोष्ट अशी होती की मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, ते लोकप्रिय मुख्यमंत्री होते, पण तरीही एका 105-6 आमदार असणाऱ्या पक्षाने त्यांना पाठिंबा दिला होता. त्यामुळे त्यांचं ओझं त्यांच्यावर होतं. या केसमध्ये देवेंद्र फडणवीसांवर केंद्रातल्या त्यांच्या पक्षाचं तर पाठबळ आहेच आहे, पण विधिमंडळात सुद्धा त्यांच्याकडे भरपूर मोठी ताकद आहे आणि त्यामुळे हे सरकार देवेंद्र फडणवीस यांचंच सरकार असणार याच्यात शंका नाही. आणि याचं मुख्य कारण आणि असं आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात पूर्ण टर्मचे मुख्यमंत्री राहिलेले हे वसंतराव नाईकांनंतरचे पहिले मुख्यमंत्री होते. दुसरी टर्म करणारे ते वसंतराव नाईकांनंतरचेच असणार आहेत. आणि पहिल्या 5 वर्षामध्ये त्यांच्यावर काही मर्यादा होत्या. मर्यादा अशा होत्या की त्यांना एक पक्षाने संधी दिलेली होती, त्यावेळेला ते काही प्रूव्ह झालेले नव्हते. त्यावेळेला त्यांच्या मनात एक अँझायटी होती, म्हणजे त्यांनी सुद्धा स्वतः बोलून दाखवलं की मी आता यावेळेला काम आणि कंपोज आहे. तर ना आज महाराष्ट्रामधली लिडरशिप जर समोर ठेवली सगळी,
तर ज्याच्यामध्ये ज्याला महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे नेमके लक्षात येतात, त्या प्रत्येक मुद्द्याविषयी स्वतःचा अभ्यास आहे, स्वतःचं काहीतरी कन्व्हिक्शन आहे आणि ते पुढं न्यायचं आहे. तर पहिल्या 5 वर्षाच्या टर्ममध्ये त्यांनी, म्हणजे तू जो विचारला की नुसते GR आले का आणि त्याचं नंतर काय होणार, तर पहिल्या 5 वर्षामध्ये सुद्धा फिनटेक धोरण आणणारे तेच होते, एरोस्पेस धोरण आणणारे तेच होते, संरक्षण उत्पादनांसंदर्भातलं धोरण आणणारे तेच होते. ही सगळी पायाभरणी होती आणि ती पायाभरणी कदाचित सेकंड टर्मला ते आले असते तर त्याला आणखी वेग मिळाला असता. मला असं वाटतं की या सरकारमध्ये त्यांना आपण लोकप्रिय किती आहोत याच्यापेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्र काय म्हणून ओळखेल याच्यासाठी सुद्धा काहीतरी काम करायची जी इच्छा आहे. तर त्यासाठी ते पक्षाची माईट वापरतील, स्वतःचा अभ्यास वापरतील आणि त्यासाठी आवश्यक त्यांनी विरोधी पक्षांमध्ये सुद्धा त्यांचं एक गुडविल तयार करून ठेवलंय, त्याचा सुद्धा वापर करतील. गुडविल म्हणजे परत पक्ष फुटी होणार का? कारण मग अजूनही जयंत पाटील काहीतरी काल स्टेटमेंट दिले त्यांनी काहीतरी. यात एक जो आता सर म्हणजे आपल्या चर्चेसाठी म्हणून ओपन करून ठेवतो मुद्दा मी, एका बाजूला देवेंद्र फडणवीस विकास हा मुद्दा बोलतात. हे सरकार स्थापन झाल्यानंतर किंवा व्हायच्या आधी ही तिघही जण एक सुरात विकास 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 म्हणायचे. अनस्टॉपेबल महाराष्ट्र हे आत्ता काढलं आणि प्रत्यक्षात ज्यावेळी आपण गेल्या 3 महिन्यांचं बघतो त्यावेळी संतोष देशमुख खून प्रकरण हे सगळ्यात जास्त हाईप दिसतं. मग वाढवण बंदराचा प्रोजेक्ट येतो आणि मग येतं ते पुन्हा लाडकी बहीणच येतं. मग इतकं मोठं मॅन्डेट असताना असं होतं आहे का की या सरकारमध्ये एकच म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत की नाही आपल्याला डेव्हलपमेंट नवीन धोरण याबद्दल बोलायचं आहे आणि अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं जे आहे ते कंटिन्यू फक्त करा अशा स्वरूपाचं दिसतंय का? म्हणजे हे 232 असताना कदाचित 165 पेक्षा जास्त वीक वाटतात का? मी थोडंसं एक बोलतो म्हणजे एक जस्ट आता तुम्ही विकासाचा मुद्दा बोलला तुम्ही, तर महाराष्ट्राच्या विकासामध्ये आता मी देवेंद्र फडणवीसांचं मूल्यमापन करणं हा माझ्या दृष्टीने जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नाही. मुख्यमंत्री कोणी असू देत, सरकार काय डिलिव्हर करतं आणि सरकारची धोरणं काय हे लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, माझ्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे. फडणवीस असतात किंवा शिंदे असतात किंवा अजून कोणी असतं हे माझ्या दृष्टीने इज रिअली ऑफ सेकंडरी इम्पॉर्टन्स. आता एक साधी गोष्ट लक्षात घ्या, गेल्या 100 दिवसातच झालेली गोष्ट ही लोकांनी जवळजवळ गृहीत धरून सोडून दिलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 28 किंवा 29 महानगरपालिका, 26 जिल्हा परिषदा, जवळजवळ 289 पंचायत समित्या यांच्या निवडणुका 3 ते 4 वर्ष या झालेल्या नाही आहेत. आता याच्यामध्ये ठीक आहे त्या सुप्रीम कोर्टात गेलेल्या आहेत. कोण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे? याचिकाकर्त्यांनी काहीतरी याचिका केली, परंतु सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही आहे, लक्षात घ्या. ओबीसीच्या प्रश्नावरती, रिझर्वेशनच्या प्रश्नावरती ते आहे, परंतु मागच्या सरकारला म्हणजे पहिल्यांदा यांचं शिंदेचं सरकार होतं पण शेवटी महायुतीचंच होतं. त्या महायुतीच्या सरकारला आणि आता 100 दिवसामध्ये गेल्या 2 महिन्यांमध्ये ज्या गोष्टी घडल्या, आता मे मध्ये ती तारीख गेलेली असं समजतं. जानेवारीमध्ये काय झालं, 28 जानेवारी मोठी तारीख होती आणि नंतर काहीतरी 25 फेब्रुवारी किंवा 28 फेब्रुवारी होती. या प्रत्येक वेळेला तुषार मेहता जे आपले अधिवक्ता आहेत ते वेळ मागतात आणि तिथं प्रचंड घमासान होते आणि सुप्रीम कोर्ट वैतागून आम्हाला जर समजून घ्यायला पाहिजे तर सुप्रीम कोर्टाने असं का म्हणावं याच्यावर भाष्य करणं इथं अवघड आहे, परंतु भाष्य न करणं हेच खूप मोठं भाष्य होऊ शकेल इतकं ते मला मुद्दा महत्त्वाचा वाटतो तो की 6 मेला आता तारीख म्हणून म्हणजे 4 वर्ष निवडणुका नाहीत आणि ते सरकारला कुठची अर्जन्सी नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये देर इज अ मेथड इन दिस मॅच, इज नॉट जस्ट मॅडनेस, देर इज अ मेथड की हा सर्व जो कारभार आहे हा जर प्रशासक चालवू शकत आहेत, प्रशासकांना नगरविकास खातं किंवा ॲप्रोप्रिएट संबंधित खातं किंवा सेंट्रल स्कीम असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंट जर डायरेक्ट करू शकते तर गरजच काय यांची, हा एक मुद्दा. आणि आत्ताच एक 4-5 महानगरपालिकांची अंदाजपत्रक आम्ही पाहिली, त्याच्यामध्ये विशिष्ट प्रभागांना किती निधी दिला गेलेला आहे, ते प्रभाग बरोबर कोणत्या पक्षाचे नगरसेवक तिथे आहेत हे जर कोरिलेशन पाहिलं तर हा योगायोग समजावा इतका भोळ्या मनाचा मी तरी नाही. असे लोक असावेत अशी अपेक्षा असू शकते सत्ताधारी पक्षाची, पण तेवढा सुदैवाने मी नाही आहे. तेव्हा तेव्हा सगळं चांगलं चाललंय ना, कोणाचं काय चाललंय. माझी नगरसेवक जे आहेत, माझी नगरसेवकांची तक्रार नाही, कारण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं
त्यांचं कन्सल्टेशन घेऊन सत्ताधारी त्यांना खुश केलं जात आहे, मग कोणाची तक्रार आहे? मग म्हणजे जो सत्तेमध्ये आहे किंवा सत्तेशी संबंधित ज्याला काही काही लाभ आहेत, एव्हरीबडी इज हॅपी. हु इज नॉट हॅपी इज द पब्लिक किंवा ऑनेस्ट लोकप्रतिनिधी. यातनं स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा सगळा काय पाया मोडून पडणार नाही का? आणि राजकीय नेतृत्वाची एक फळी जी मोठ्या प्रमाणावर डेव्हलप होती ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत, ती पण मोडून पडेल आणि अंतिमतः हे काही कुठल्याच पक्षाच्या दृष्टीने चांगलं राहणार नाही. 100% या मताशी सहमत असायलाच पाहिजे की आपल्या घटनेनुसार हा एक लेअर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था हा या संपूर्ण याचं म्हणजे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था. आणि स्थानिक स्वराज्य संस्था हे स्थानिक मंडळींच्या आशा आकांक्षाच्या पूर्तते करण्यासाठीच ते आहे. म्हणजे त्याचा दृष्टिकोन असा काहीतरी व्यापक आणि असा प्रचंड देशव्यापी वगैरे नसतो. तो अत्यंत स्थानिक लोकाभिमुख असतो. त्याच्यातून खरं म्हटलं तर लोकशाहीची जी प्रक्रिया आहे त्याच्यातनं की एक नेतृत्व तयार होतं, लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास वाढतो. कारण तुम्ही एखादा माणूस योग्य काम करतोय अयोग्य काम करतोय हे इमिजिएट तुम्हाला रोज दिसतं ना, त्यामुळे तुम्ही ते ठरवू शकता. आपल्याला माणूस बदलवायचा असताना म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल हे कायम वेगळे काय असतात, कारण तिथं लोक ठरवू शकतात की त्यांना आत्ता काय वाटतंय. ते काही मग त्या वेळेला देशाच्या समोरचे प्रश्न आणि राज्यासमोरचे प्रश्न डोळ्यासमोर ठेवून निवडून देत नाहीत. ते त्याचा जो पर्सनल अनुभव आहे किंवा त्याच्या गल्लीसाठीचा जो अनुभव आहे त्याच्या आधारावर निवडून देतात. आणि त्याच्यामुळे एक काय होतं की तो लोकप्रतिनिधी अधिक जबाबदार होतो. म्हणजे हा जो भाग असतो त्यातला एक पॉझिटिव्ह भाग कसा असतो की माझ्याकडे जास्तीत जास्त निधी यावा, ह्या गोष्टी मला करता याव्या, ही जी मानसिकता तयार होती ती त्याच्यातून होते. त्याच्यात म्हणजे त्याला त्याची टक्केवारी हा नंतरचा भाग आहे. पण मुळात लोकांना जे हवं ते करून घेण्यासाठी आपला दबाव वापरला हा जो भाग असतो तो फार महत्त्वाचा आहे. आणि मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगाने घेणं हे सरकारला या अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्या संदर्भात आंबेडकर सर म्हणले ते मला मान्य आहे की सरकारने त्याच्यासाठीची जी निकड दाखवायला पाहिजे ती दिसत नाही, तर ती त्यांनी दाखवायला पाहिजे. पण मी होपफुल काय आहे की ना एवढं मोठं मॅन्डेट आहे ना, त्यामुळे खाली सुद्धा प्रभागात याच सत्तारूढ पक्षांचे 10 ज्याला दावेदार उभे आहेत आणि त्यांची राजकीय आकांक्षा म्हणजे ती देवेंद्र फडणवीसांची पूर्ण झाली, एकनाथ शिंदेची झाली, अजित पवारांची झाली, त्यांची थांबलेली आहे. आणि त्यामुळे त्यांना ते हवं असल्यामुळे मला असं वाटतं की हळूहळू त्याचं प्रेशर येईलच. म्हणजे आज आपण विधान परिषदेच्या 3 जागांसाठी 100 लोक इच्छुक आहेत. एक्झॅक्टली. तर बाकीच्या सगळ्यांना संधी द्यायची असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीला पर्याय नाही. आणि चांगलं सरकार चालवायचं असेल, ते गतिमान चालवायचं असेल आणि प्रशासनाने जबाबदार ठेवायचं असेल तर त्याच्यातला एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका होणं हे आहे. सम्राट, मला तुम्हाला विचारायचं होतं मगाशी, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मुद्द्याला थोडं पुढे घेऊन जाऊयात. प्रतिमेचा मुद्दा आला सरकारच्या, तर कारण त्याच्यानंतर अभ्यंकर सरांकडे जायचंय मला की आता आपण जेव्हा सरकारचं मूल्यमापन करतोय तर प्रतिमेच्या मुद्द्यापासून सुरू करूयात. सरकारचा जो काही कारभार आपण आता मूल्यमापन करायला बसलोय तर फक्त प्रतिमा संवर्धनावर जास्त भर देऊन सगळा म्हणजे जे काही स्ट्रक्चर उभं केलं जातंय किंवा एकूणच निर्णय प्रक्रिया आहे, तर असं कुठे वाटतंय का? हा एक भाग. आणि मग त्याच्यानंतर आपण येऊयात ते थोडंसं बजेट आणि तुम्ही धोरणांचा मुद्दा काढला तर त्या प्रश्नाकडे आपण बोलूयात असं मला वाटतं. अगदी सुरुवातीला हे ह्या वेळेचं सरकार म्हणजे अभय सर आणि अभ्यंकर सर ऍड पण करू शकतो, पण खूप साऱ्या दिल्लीतल्या सरकारच्या प्रभाव कार्यपद्धतीत दिल्लीतल्या सरकारचा प्रभाव दिसतो जो कदाचित आधी आपल्याला सवय नव्हती. दिल्लीतल्या सरकारचं म्हणजे काय, ज्या पद्धतीनं मोदी आणि अमित शहा नंतरच्या 10 मंत्र्यांची नावं घ्या म्हटलं तर आपल्याला पटकन आठवणार नाही भारताचा कृषी मंत्री कोण आहे. ही अवस्था आपण महाराष्ट्रात आणून ठेवलीची नव्हती असं मला प्रामाणिकपणे महाराष्ट्रातले आठवतील. महाराष्ट्रात थोडेफार तरी आता आठवतील, पण अजून काही महिन्यांनी तेही आठवतील अशी अवस्था नाहीये. की पण शिक्षण मंत्री कोण आहे आता, काय पद्धत, हे जे कन्सॉलिडेशन ऑफ पॉवर अराउंड चीफ मिनिस्टर, अराउंड प्राईम मिनिस्टर हे करत चाललं. आणि हे प्रतिमा संवर्धनपेक्षा काय हे पूर्ण व्यवस्था नव्यानं बांधण्यासारखी पद्धत आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळाचे कॅबिनेटमधले डिस्कशन बाहेर येऊन येत हा राज्य सरकारचा केंद्र सरकारचा आग्रह हे व्हायला पाहिजे ना. ही लोकशाही आहे ना, तुम्ही मंत्री भांडू शकतात ना एकमेकांशी. असं नाही की
मंत्र्यांनी एकमेकांच्या गळ्यात गळी घालून सतत कौतुक करायला पाहिजे. ज्यावेळी कोएलिशन गव्हर्नमेंट म्हणतात त्यावेळी असं होऊ शकतं, अपेक्षित आहे. दुसरा जो अतिशय घातक पद्धतीचा भाग आला की खूप सारे दलाल मंत्री विधिमंडळात सॉरी मंत्रालयात येतात म्हणून लोकांनाच प्रवेश बंद करणं. तुमचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडा. आत्ताची परिस्थिती अशी आहे की मंगळवारी, सोमवारी, बुधवारी, गुरुवारी ह्या 4 दिवसांत, मंगळवार अशासाठी की मंत्रिमंडळाची बैठक असते, त्यामुळे खूप सारे लोक तिथं पूर्वी यायचे. आणि आता असं आहे की प्रत्येकाला नाही तुम्ही इथं कशासाठी आला, तुला करायचंय काय ना, तू तिथं हवालदार म्हणून उभायचं ना, तू तुझं काम कर ना. तुम्हाला कशाला विचारतो की मी इथं कशाला आलं. मी इथे यायला जळगावमधनं काही वेळा नाही ना की तुमच्या दारात आलं. मग ते जळगावमध्ये प्रश्न सोडवा. मग जळगावमध्ये प्रश्न सोडवायला सांगायला जर खालची यंत्रणा तुम्ही बसवली असेल तर तुमची मुळात जळगावची यंत्रणा थोडी स्ट्रॉंग आहे का की तिथं दर आठवड्याला बैठक होते, दर आठवड्याला प्रश्न सुटतात, असं होत नाही. आत्ता काय मंत्रालयामधली गर्दी कमी करून दाखवणं हा एक मोठा केआरई घेतल्यावर तिथं बाबू बसले की जे येईल त्याला हुसकून लावतात, इथं येऊ नका, इथं येऊ नका, तर खाली पण काम करत नाही तुम्ही आमचं. हा नको तिथं रंगसफेदीचा जो कार्यक्रम चाललाय ना, मुळात त्या वाड्याच्या विटा भक्कम करायला पाहिजे. त्याऐवजी आपण कलर लावायला घाई करायला लागलो आणि तो कलर लावायची घाई मग वाढवण बंदरासारख्या प्रोजेक्टवर चर्चा व्हायला पाहिजे ना, ती व्हायला पाहिजे. ती किती होते, ती कमी होते. आता बजेटवर येऊच आपण, पण 4 नदीजोड प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प यावर चर्चा व्हायला पाहिजे. ही गेल्या आठवड्यात किती झाली, विधिमंडळातल्या सगळ्या बैठकांमध्ये किती झाली, या बजेट मांडल्यानंतर त्याच्यावर किती बोलले. तर त्याच्यापेक्षा जास्त ज्या गोष्टींमधनं क्विक रिझल्ट मिळेल, छोटे रिझल्ट मिळतील, त्याच्या भोवती बोललं. म्हणजे आत्ता आपली प्रतिमा ही सुरेश धस ठरवत आहेत महाराष्ट्राची. म्हणजे बीड त्या सरपंचा हत्या प्रकरणाच्या सगळ्या बाजू बघितल्या तर महाराष्ट्राची आत्ता या क्षणी भारत म्हणून प्रतिमा काय आहे असा जर विचार केला, भारताच्या पातळीवर विचार केला, तर हे किती दावसच्या आकडे सांगू देत, प्रतिमा बीडचीच आहे हे मान्य करायला पाहिजे ना. म्हणजे तुम्ही बिहारमधला पेपर उघडून बघा, बिहारमधलं टेलिव्हिजन चॅनल उघडून बघा आणि तिथं महाराष्ट्राबद्दल काय बोलतात बघा. ते काय महाराष्ट्रातल्या वाढवण बंदराबद्दल कोण बोलत नाहीये किंवा दावोसमधनं एवढी गुंतवणूक आली बोलत नाही. इथं ज्या पद्धतीनं हत्या होत आहेत, तो खोक्या नावाचा प्रकार येतोय, हे जे छोटे छोटे रीलचे व्हिडिओ आहेत ते महाराष्ट्राचं राजकारण बनत चाललंय आणि ती धोकादायक आहे. मला याच्यात एक 2 मुद्दे फक्त ऍड करायचे आहेत. आता दावोसचा उल्लेख झाला म्हणून सांगतो की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त 50% पेक्षा जास्त 54% वगैरे महाराष्ट्रात गुंतवणूक येते. परंतु इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट आता जर बजेट जे सादर केलं त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग आणि इंडस्ट्रियल सेक्टरमधली जी ग्रोथ आहे ती ग्रोथ देशाची जी ग्रोथची टक्केवारी आहे त्या टक्केवारी इतकीच किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी कमीच आहे. म्हणजे महाराष्ट्राची ग्रोथ रेट, महाराष्ट्राचा 7.3% जो सांगितला तो ॲव्हरेज देशापेक्षा जास्ती आहे 6.5 पेक्षा. पण तो कशामुळे जास्ती आहे तर तो शेतीमध्ये 8.7% झाला आहे म्हणून तो जास्ती आलेला आहे. आणि ज्या शेतीमध्ये तो 8.7% आलेला आहे त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढणार नाही आहे, उत्पादनाचं मूल्य ते आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न त्यांना मिळणाऱ्या बाजारातल्या भावामुळे ठरतं आणि ते बाजारातले भाव ज्याच्यामुळे ठरतात ती 4 सगळ्यात महत्त्वाची पिकं जी आहेत महाराष्ट्रातली ती आहे सोयाबीन, ऊस, कापूस आणि धान. आता या 4ही पिकांच्या बाबतीमध्ये अतिशय कठीण परिस्थिती. सोयाबीन तर निम्म सोयाबीन हे लोकांचं विकलं गेलेलं नाही आहे. त्याचे खूप आकडे अवेलेबल आहे, सगळे आकडे आता या चर्चेमध्ये सांगण्याचं कारण आहे असं मला वाटत नाही. तर त्याच्यामध्ये खरेदीची केंद्र पुरेशी सुरू न होणं, उशिरा सुरू होणं, त्याच्यात केंद्र राज्यांमध्ये समन्वय नसणं, मुदत वाढवून दिली तरीही ती अपुरी असणं आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जवळजवळ म्हणजे 4,500 रुपये क्विंटल रेट मिळाला की जेव्हा आधारभूत किंमत 4,892 जाहीर केलेली होती, केंद्राचीच होती ती. त्यामुळे प्रत्यक्ष त्यांनी खरेदी झालेली नाही आहे. म्हणजे हेच आता बाकीच्याही पिकांच्या बाबतीत आधारभूत किमतीच्या थोडंफार त्यांना किंचितसं जास्त, पण आधारभूत किमतीचा पण प्रश्न आहे. तेव्हा मी सगळ्याच्या शेतीच्या प्रश्नावरती बोलत नाही. हा एक मुद्दा बजेटमध्ये याचा स्पर्शही नव्हता आणि 54% गुंतवणूक महाराष्ट्रात येते. म्हणजे मुंबईमध्ये त्यांची हेड ऑफिसेस आहेत. तो प्रोजेक्ट महाराष्ट्रात उभा झाला असा त्याचा अर्थ होत नाही. हा भ्रम का निर्माण केला जातो मला कळत नाही. हेड ऑफिस मुंबईत असेल तर त्याचं जे डील होतं इक्विटी इन्व्हेस्टमेंटचं किंवा ते मुंबईच्या ॲड्रेसवरती म्हणून ती मुंबईमध्ये दिसते. तो प्रत्यक्ष प्रोजेक्ट गुजरातला होऊ शकतो, उत्तर प्रदेशला होऊ शकतो, श्रीनगरला सुद्धा होऊ शकतो आणि तरी ती गुंतवणूक FDI महाराष्ट्रात झाली असं दिसेल. इट्स अ कम्प्लिटली मिसलिडिंग स्टेटमेंट. हा एक मुद्दा आहे. अजून एक मुद्दा या बजेटचा तुम्ही बोलताय, परंतु या बजेटच्या पेक्षाही महत्त्वाचा आणि दीर्घकालीन ज्याचे परिणाम आहेत असा मुद्दा आहे म्हणजे जनसुरक्षा विधेयक.
हे मागच्याच सरकारच्या काळामध्ये त्याचं सुतोवाच झालेलं होतं. आता ते ॲक्च्युली त्याचं प्रारूप प्रकाशित झालेलं आहे आणि त्याच्यावरती आक्षेप मागवलेले आहेत. आता त्या विधेयकावरती खूप वेळ बोलता येईल, परंतु मी 2 मिनिटात बोलतो की याच्यातनं दिशा हे 100 दिवसातच हे केलेलं आहे परत. त्याच्यामुळे याच्या नेमके सरकारचं धोरणाची दिशा काय असेल हे स्पष्ट होते. त्या विधेयकाचा उद्देश असा सांगितलेला आहे की अर्बन नक्षलिझमला आम्हाला आळा घालायचा आहे. आता अर्बन नक्षलिझमला आळा घालायला कोणाचा तत्वतः विरोध असण्याचं काही कारण नाही, परंतु अर्बन नक्षलिझम या शब्दाची एक ओळीची व्याख्या तर त्याच्यात असावी, निदान नक्षलिझमची तरी असावी, नक्षलिझम हा शब्द तरी त्याच्यात असावा. त्या विधेयका म्हणजे त्या प्रस्तावित कायद्यामध्ये अर्बन आणि नक्षलिझम हे दोन्ही शब्द नाही आहेत. आणि कायद्याचा उद्देश जो फडणवीसांच्या सहीने प्रकाशित झाला आहे तो अर्बन नक्षलिझमला आळा घालणं हा झाला आहे. बरं ठीक आहे, त्याच्यात काय आहे, बेकायदेशीर कृत्य करणारी संघटना ही बेकायदेशीर संघटना आहे, तिच्यावर बंदी घातली जाऊ शकते, तिची प्रॉपर्टी जप्त होऊ शकते, परमनंटली निधी बिधी सगळा बँक खाती गोठवणार आणि तिच्या सभासदांना आणि कार्यकर्त्यांना अटक होऊ शकते, 7 वर्षाची वगैरे जेल होऊ शकते. आणि हे कोणाच्या सल्ल्याने? बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय ते आता सगळ्या व्याख्येची मी चर्चा करत नाही, तर त्याचा सिंपल अर्थ असा होतो की मी जर 37(3) कलम बॉम्बे पोलीस ॲक्टचे जुन्या म्हणजे ते मोडणारा जर मोर्चा काढला, म्हणजे जमावबंदीचा हुकुमी मोडला मोर्चा काढला, हे बेकायदेशीर कृत्य आहे. पब्लिक लॉ अँड ऑर्डरमध्ये याचा भंग झाला. मी सरकारी कार्यालयामध्ये जबरदस्तीने मोर्चाचे 10 लोक घेऊन घुसलो, म्हणजे प्रिमायसेसमध्ये जरी मी गेलो, 353 जुन्या कलमाखाली सरकारी कामात अडथळा आणला, पब्लिक लॉ अँड ऑर्डरला धोका आहे, ही बेकायदेशीर संघटना आहे म्हणून तिच्यावर बंदी. म्हणजे महाराष्ट्रातली प्रत्येक संघटना की आता माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर मी या कारणासाठी अनेकदा जेलमध्ये 37(3) कलम मोडलं. हे जो सामाजिक चळवळीत काम करतो तो या कारणासाठी जो जेलमध्ये गेला नाही तो काम करत नाही असं मी तरी म्हणेन. कारण 12 महिने 24 तास हे कलम असतंच. तुम्ही मोर्चा काढलात की ते कलम आहेच तुमच्यावरती. आता अशा पद्धतीने जर तुम्ही अर्बन नक्षलिझमचा एक फक्त काहीतरी फटाका उडवायचा आणि बाकी दुसरीकडे काहीतरीच करायचं, तर हे माझ्या मते खूप धोकादायक. आणि सरकारने पहिल्या 100 दिवसात ते प्रकाशित पण करून टाकले. आणि दुसरा मुद्दा हा जातींमधलं वैमनस्य, म्हणजे मराठवाड्याचे तयार झाले आणि ते पुरेसं नाही म्हणून त्याच्यात कोकणामधून सिंधुदुर्गमधून अजून एक त्याला बूस्टर डोस आहे. तो धर्माधर्मांमधलं विशेषतः मुस्लिमांच्यावरती कसं टार्गेट केलं जाईल ह्याच्यासाठीची सगळी तयारी. आणि हे फडणवीस बघत नाहीत का? हे मंत्री आहेत, हे काय याची दिशा काय नाही, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. दिशेचा मुद्दा सरांनी आता मांडला, तर मला असं वाटतं की तो आत्ताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी जाहीर केला. आणि त्या म्हणजे तो बजेट जाहीर होण्याआधीची चर्चा आणि जाहीर झाल्यानंतरची ही चर्चा, ही सगळी लाडकी बहीण योजना, त्याच्यासाठी देण्यात आलेला निधी, म्हणजे अगदी मला वाटतं की वर्तमानपत्राचे अग्रलेखाचे विषय सुद्धा तेच होते. आणि विरोधकांच्या चर्चेचे पण किंवा मांडलेले मुद्देही बजेटच्या अनुषंगाने तेच होते. पण अर्थसंकल्प, महाराष्ट्रासारख्या राज्याच्या अर्थसंकल्पाचं जर आपण आता 100 दिवसांच्या निकषांवर आणि पहिला अर्थसंकल्प ना सत्तेत आल्यानंतरचा असं मूल्यमापन करत असू, तर फक्त एका अशा योजनेच्या आधारावर करणं ते योग्य आहे का? आणि मग जर ते तसं नसेल करायचं तर कुठले एक 4 ते 5 मुद्दे आपल्याला महत्वाचे वाटतात आता ह्या अर्थसंकल्पाचं मूल्यमापन करताना? मला वाटतं की आपण सगळ्यांनी याच्यावर थोडं बोलूया. तू म्हणतेस त्याच्यातला ते सगळं लाडकी बहीण भोवतीच गेलं, हे अगदी बरोबर आहे. पण त्याचं मुख्य कारण म्हणजे त्याच योजनेच्या बळावर ह्या सरकारला खूप मोठा मॅन्डेट मिळाला, त्यामुळे तो सरकारसाठी खूप महत्त्वाचा विषय होता. त्याचबरोबर त्यासाठीचे जे वाढीव पैसे होते त्याच्याबद्दल बोललेले नाही, किंबहुना त्याच्यासाठी असणारी तरतूद 10,000 कोटींनी कमीच केली. त्यामुळे विरोधकांनी त्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी एक भक्कम मुद्दा होता. पण हा झाला, मला असं वाटतं की तरीसुद्धा 2 कोटी महिलांच्या खात्यात पैसे जाणारच आहेत. आणि ते गेल्यानंतर ज्या महिलांशी बोललो त्यांना काय असं वाटत नाही की 2100 मिळाले नाही म्हणजे आपली फसवणूक झाली. त्यांना 1500 मिळाली, याच्यात सुद्धा बऱ्यापैकी समाधान असं दिसतंय. असं मी तरी 4-5 महिलां यांच्याशी बोललो त्याच्यावरून वाटतं. तो कदाचित महाराष्ट्राचा पूर्ण हे नसेल. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये वाढवणचा विषय जो आहे तो या मला असं वाटतं की खूप व्यवस्थित मांडला गेलेला आहे बजेटमध्ये. आणि वाढवण हे महाराष्ट्राच्यासाठीचं एक मोठं ग्रोथ इंजिन असेल. आणि ते करत असतात म्हणजे त्याच्यात केंद्राची म्हणजे महाराष्ट्राचा 26% वाटा आहे, बाकीचं केंद्राचं आहे. पण त्यासाठी वाढवणला विमानतळ यायला पाहिजे याच्यासाठीचा आग्रह त्यांनी केलेला आहे. मला असं वाटतं की
समृद्धी महामार्ग पूर्ण करणं, म्हणजे आता तो ठाण्यापर्यंत येईल त्यावेळा, आणि गडचिरोलीला स्टील सिटी म्हणून डेव्हलप करण्यासाठी ज्या पद्धतीने मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांनी त्याचं एक पालकत्व स्वीकारलेलं आहे गडचिरोलीचं, तर हे मुंबई आणि गडचिरोली जोडणं आणि ते तुमच्या बजेटमध्ये रिफ्लेक्ट होणं हे सुद्धा मला असं वाटतं की खूप महत्त्वाचं आहे. तर तो मला एक महत्त्वाचा मुद्दा दिसतोय. बजेटमधला नाही पण तरीसुद्धा इंडस्ट्रीला ज्याची एक काळजी वाटते सध्या की स्थानिक गुंडांचा असणारा दबाव, तर त्या संदर्भात सुद्धा त्यांनी म्हणजे जाहीर स्टेटमेंट, याचं गृहमंत्री म्हणून मकोका लावा तुम्ही, या पद्धतीची जी मला असं वाटतं की भाषा आहे ती एकतर उद्योजकांना दिलासा देणारी आहे, त्याचबरोबर गुंडांना सुद्धा आपलं राजकीय पितृत्व कोणाचं असेल तरी सुद्धा काही करू आपण, हे चालणार नाही हा सुद्धा संदेश देणारी आहे. हा एक दिसतोय. दुसरा मला असं वाटतं की याच्या संदर्भामध्ये औद्योगिक धोरणाचा सुद्धा त्यांनी हे केलं आहे, ते अजून आलेलं नाही आहे पण ते पुढच्या काही महिन्यामध्ये ते धोरण येणार आहे. हे तर मला असं वाटतं ते धोरण येईपर्यंत औद्योगिक काय त्याचा सुद्धा विचार करायला पाहिजे. दुसरं शेतीच्या बाबतीत मला असं वाटतं की एक 14 पिकं आयडेंटिफाय केलेत आणि त्यांच्यासाठी त्यांनी सगळी सप्लाय चेन म्हणजे बियाणं पुरवण्यापासून मार्केट मिळवण्यापर्यंत यासाठीची जी गरज आहे ती सगळी काय असेल याचा विचार करून त्याची एक योजना बनवलेली आहे. तर तो एक मला महत्त्वाचा भाग दिसतोय. तिसरा, शेतकऱ्यांमध्ये सुद्धा म्हणजे आपण जे संबंध टेक्नॉलॉजीचा विचार करत असताना सतत तो उद्योगांच्या अंगाने करतो, पण शेतीसाठी सुद्धा एआयचा वापर करण्याचा जो भाग आहे तोही मला असं वाटतं की त्याच्यात मांडलेला आहे, तो महत्त्वाचा आहे. तिसरा, नॅचरली मोदींचं सरकार काय आणि किंवा देवेंद्र फडणवीसांचं सरकार काय यांचं एक अर्बन पुश कायम राहिलेलं आहे आणि मला असं वाटतं की त्या अर्बन पुशच्या दृष्टीने सुद्धा म्हणजे आत्ता त्यांच्यासमोर MMR हा भाग फक्त महाराष्ट्राचा नाही, तो देशातला नाही तर जगातलं एक बेस्ट सेंटर व्हायला पाहिजे, इकॉनॉमिक हब व्हायला पाहिजे, या दृष्टीने दिसते. ते मला त्याच्यात दिसतं आहे. ते करत असताना मला असं वाटतं की त्यातला अत्यंत महत्त्वाचा मुद्दा किंवा जो सर्वसामान्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे पाणी हा जो मुद्दा आहे. विशेषतः आता शहरांमध्ये त्याचा अनेक समस्या निर्माण होत आहेत आणि त्या समस्या निर्माण म्हणजे खरं म्हणलं ना तर पाणी पुरवठा करणं हे तुलनेने सोपं आहे, पण पाण्याची स्वच्छता राखणं, त्याचं रिसायकलिंग करणं, त्याचं वाटप करणं हा शहरांमध्ये खूप कॅपिटल इंटेन्सिव्ह पार्ट आहे आणि त्यासाठी त्याच्यावर भर देणं. आणि मला असं वाटतं फॉर द फर्स्ट टाईम मला असं दिसतंय की या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकांमध्ये सांडपाण्यावरचे प्रकल्प याच्याबाबत बोललेले आहेत. मला असं वाटतं की हे 3-4 मुद्दे खूप महत्त्वाचे दिसत आहेत. मला म्हणजे शेवटच्याच मुद्द्यापासून सुरू करतो. या अर्थसंकल्पाचा बजेट स्पीच आणि बजेटचे आकडे या दोन्हीचा संबंध लावून पाहायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ वाढवण इथं किंवा मुंबईला 3रा एअरपोर्ट व्हावा. माझा प्रश्न असा आहे की ज्या गोष्टी अर्थसंकल्प राज्याचा आहे, राज्याकडे पैसे येतात की राज्य खर्च करणार किती आणि याच्याबद्दल राज्याचे दिशा काय आहे हे सांगण्याचा मुद्दा आहे. तर 3रा एअरपोर्ट आम्ही आणू किंवा अजून अशी मेट्रो विकसित होईल याच्यामध्ये राज्याचा काय वाटा आहे. राज्याचं एक्सपेंडिचरबद्दल बोलतोय ना आपण, राज्याची इन्कम आणि एक्सपेंडिचरबद्दल. तर इट्स अ स्पीच बाय डेप्युटी चीफ मिनिस्टर इन विधानसभा. त्याचा बजेटशी असलेला संबंध माझ्या मते निदान 1/3 तरी माझ्या मते अनकनेक्टेड पार्ट आहे. इट्स जस्ट स्लोगन्स, दॅट्स ऑल. 3रा मुद्दा सर जे आता अभय जे आता म्हणाले की सांडपाणी त्याच्यासाठी खर्चाची तरतूद किती केल्याचे आकडे काढून बघा. मी थोडासा त्या आकड्यात जाणारा माणूस आहे. तर ग्रामीण विकास, त्याच्यानंतर शेड्यूल्ड कास्ट, शेड्यूल्ड ट्राईब्स यांच्यासाठीचा निधी, सामाजिक पोषण म्हणजे सामाजिक पोषण आहार, असे अनेक निधी, महिला कामगार कल्याण, महिलांचं नाही कामगार कल्याण याविषयीचे निधी जे आहेत ते निधी मागची रिवाइज्ड एस्टिमेट्स जी आहेत म्हणजे 24-25ची जी रिवाइज्ड एस्टिमेट्स आहेत ते रिवाइज्ड एस्टिमेट्सपेक्षा 5-10 हजार कोटींनी म्हणजे त्या रिस्पेक्टिव्ह संबंधात सांगितलं तर 25 ते 30% कमी आहेत. आणि हे कशामुळे आहे तर ज्या ही फ्लॅगशिप योजना म्हणजे मतदान घेण्यासाठीची फ्लॅगशिप योजना जी होती
ती फ्लॅगशिप योजना ही सस्टेनेबल, फायनान्शियली सस्टेनेबल नाही आहे. याच्यामुळेच रोजगार हा एक महत्त्वाचा प्रश्न, त्याला स्पर्शही केलेला नाही आहे. आता असुरक्षित कामगार, असंघटित कामगार जे आहेत, त्या असंघटित कामगारांसाठी काहीतरी करणं सरकारची जबाबदारी आहे. ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. असे अनेक मुद्दे आहेत. म्हणजे कामगारांसाठी त्यांनी सांगितलं की नवे कामगार कायद्यांचे नियम तयार करू. ॲक्च्युली मला माहिती नाही ते ॲक्च्युली तयार झालेले आहेत. नियम बोलतोय मी, रूल्स, स्टेट रूल्स तयार झाले, मी स्वतः वाचलेले आहेत ते. आता ते एन्फोर्स करणार असतील. म्हणजे आता नवीन कामगार कायदे अंमलात आलेले नाही आहेत, परंतु जर समजा ते अंमलात येणार असतील तर महाराष्ट्रातल्या कामगारांच्यामध्ये जो कंत्राटीकरणाचा भीषण प्रश्न आहे त्याला स्पर्श नाही. म्हणजे कामगारांसाठी एक ओळही नाही त्याच्यामध्ये, असली तर ही एवढीच आहे. तेव्हा माझ्या मते हे बजेट ग्रामीण विकास असेल किंवा असंघटित कामगार, काही संघटित कामगार असतील, आता ESI सारखी योजना आहे त्याबद्दल खूप तासभर बोलता येईल. त्याच्यात संपूर्ण देशामध्ये पर वर्कर सगळ्यात कमी ESIचाच पैसा जो स्टेटने खर्च करायचा असतो तो सगळ्यात कमी खर्च होणारं हे महाराष्ट्र हे राज्य आहे. आणि याला संपूर्ण जबाबदार आपलं थोर आरोग्य खातं आहे. मी असं म्हणत नाही की फक्त या सरकारची जबाबदारी आहे. आय एम नॉट सेईंग दॅट. ही आधीच्या पण सरकारांची कंडक्ट हीच होती आणि या सरकारमध्ये काहीही फरक नाही त्याच्यामध्ये. असलंच तर ते जास्त वाईट झालेलं आहे. तेव्हा मला असं वाटतं की या जमिनी मुद्द्यांवरती आपण त्याची चर्चा करणं आवश्यक आहे. आणि शेवटचा मुद्दा असं बोलतो मी की हा मेट्रोचा जो प्रोजेक्ट आहे, मला खूप शंका आहे की हा वाहतुकीसाठी आहे का आजूबाजूला जो जास्त FSI मिळणार आहे त्याच्यासाठी बिल्डर्स पॅराडाईज प्रोजेक्ट आहे नगर विकास खात्याच्या आणि दुसऱ्या अजून कोणाच्या सोयीसाठी केलेला. याच्याबद्दल मला सिरियस शंका आहे. पुण्याच्या मेट्रोत मी रेग्युलर प्रवास करतो. मेट्रो इंटरनली खूप चांगली आहे, खूप चांगली बांधली, त्याचं हॅट्स ऑफ टू दॅम. पण त्याची व्हायबिलिटी लक्षात घेता आणि वाहतुकीच्या प्रश्नाची सोडवणूक म्हणून जर त्याच्याकडे बघायचं असेल तर आय हॅव व्हेरी सिरियस डाऊट्स की तो आजूबाजूला मोठ्या बिल्डिंग बांधण्यासाठी केलेला प्रोजेक्ट आहे का वाहतुकीसाठीचा प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यात जास्त मला वाटतं एक 15-20 वाक्य त्याच्याबद्दलच बोलले होते पवार साहेब. यातला मला आत्ता जो अभ्यंकर सरांनी मुद्दा मांडला आणि अभय सरांनी पण, त्याच्यात मी फक्त काही गोष्टी ॲड करतो. 2014-15ला आपला सगळा मिळून कर्ज 3.25 लाख कोटी रुपये होतं आणि जे आत्ता 10 लाख कोटीला स्पर्श करेल 9.5 लाख कोटी रुपयापर्यंत आले. आपली वाढ जी आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेची महसूल उत्पन्नाची ती 152% दिसते आणि प्रत्यक्षात आपलं कर्ज 187% वाढलं. याचा अर्थ कुठंतरी कर्ज काढून सण साजरे करायची आपली प्रवृत्ती आहे. एका बाजूनं तुम्ही जो आता उल्लेख केलात SC ST शिष्यवृत्ती योजनेपासून सगळ्या गोष्टींचे छोटे छोटे आकडे कमी केले. ते पिंक बुकमध्ये आत गेल्यानंतर एक छोटे छोटे आकडे कळतात. तुम्ही लाडकी बहीण सारखी योजना राबवायला अजिबात विरोध नाही. ते पैसे गरिबाकडे जर जात असतील तर ते जायला पाहिजे, त्यात शंका नाही. पण त्याला सरसकट निकष लावलेला आहे. म्हणजे त्याला निकषच काही नाही आहेत की कुणी या आणि 1500 रुपये घेऊन जा. हे पैसे मार्केटमध्ये येतील आणि मग आपल्याला GSTद्वारे उत्पन्न मिळेल आणि मग केंद्र सरकारकडनं परत येईल, असं सायकल अपेक्षित आहे. पण ज्यावेळी तुम्ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांवर होणारा खर्चाचा विचार करता, ज्यावेळी तुम्ही तुमच्या कर्जाचा विचार करता, तर ते 1,12,000 कोटीवरनं आपण आता 2.25 लाख कोटीपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च करतोय. आता अमेरिकेचं आपण उठता बसता इतर उदाहरणं घेतो. डॉजचं उदाहरण इथं घ्यायचं का की जे डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी नावानं प्रायव्हेटायझेशन केलं. महाराष्ट्र उरल्या सुरल्या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्टारलिंक पासून सगळं बोलतो. तर मी इथे इलॉन मस्क आणायचं का की कधीतरी सरकार, जो अभय सरांनी सुरुवातीला मांडलेला मुद्दा होता की ॲडमिनिस्ट्रेशन इफिशियंट आहे का, तर ह्या प्रश्नाचं उत्तर कितीही वर्ण तुम्ही चकचकीतपणा आणला तरी आपल्याकडचं ॲडमिनिस्ट्रेशन तेवढं इफिशियंटली काम करत नाहीये जेवढे पैसे घेतं तेवढं. म्हणजे आत्ता 100 दिवसांच्या मुद्द्याच्या शेवटाकडे येताना 100 दिवसांमध्ये असं काही जाणवलं का मला की मी तलाठी ऑफिसमध्ये गेलो, मला 7/12 मिळाला किंवा ऑनलाईन 7/12 मला पटकन मिळतो? नाही मिळत. सेतू कार्यालय अजूनही 50% सेतू कार्यालयांमधली लाईटची बोंब आहे. सेतू कार्यालय आत्ता या क्षणी महाराष्ट्रामध्ये पुढच्या 30 दिवसांमध्ये उत्पन्नाचे आणि जातीचे दाखले काढण्यासाठी प्रचंड मुलांची ओढाताण होणार आहे. ती व्यवस्था आपण आत्ता केली आहे का? 100 दिवसांचा प्रोजेक्ट म्हणून कुठल्या मंत्र्यानं, सामाजिक विकास मंत्र्यांना विचार केला का की पुढचे 50 दिवस 30 दिवस मुलांच्या 25-50 वर्षाच्या करिअरचे महत्त्वाचे दिवस आहेत. त्याच्यासाठी तुमच्याकडे जर 30 माणसं आहेत तर त्याच्याऐवजी मी 100 माणसं बसवेन पण जातीचे दाखले वेळेत देईन. आता अजिबात तशी व्यवस्था नाही आहे. सर, तुम्हाला याच्याबद्दल
एक आकडा सांगतो. साधारण महाराष्ट्र सरकारमध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकारची स्वतःची खाती म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका घेत नाही, याच्यामध्ये साधारण 7,84,000 एवढी पदं आहेत, मंजूर पदं. त्याच्यातली साधारण 2,36,000 पदं ही रिक्त आहेत. तुम्ही कुठच्याही सरकारी खात्यातल्या भ्रष्टाचाराबद्दल आपण जरूर बोलू, त्याचा तीव्र विरोध करणारे सगळेजण आहोत आपण. परंतु जेव्हा तिथं 10 माणसांची जेन्युइनली गरज आहे, तिथं 3च माणसं असतील तर ते 3 माणसं फक्त शिव्या खाण्याचंच मुख्य काम करणार, त्यांचा असलेला उत्साह जाणार. आणि या पद्धतीनं जर तुम्ही वरपर्यंत गेलात तर फक्त त्याचं खाजगीकरण कधी करायचं म्हणजे कॉल डॉग मॅड अँड किल हिम असं सरकारी यंत्रणेचं झालेलं आहे. साहेब पण पोलिसांना शिवाय देतो मी देतो, परंतु आपल्याला माहिती आहे का की जागतिक सरासरी पोलिसांची किती आहे लोकसंख्येमागे आणि देशातली किती आहे महाराष्ट्रातली, म्हणजे महाराष्ट्र आणि देशातले फार फरक नाही आहे. उदाहरणार्थ जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर साधारण 1 लाख लोकसंख्येच्या मागे 10 लाख लोकसंख्येच्या मागे साधारण 329 पोलीस असतात. 1 लाख लोकसंख्येमागे. महाराष्ट्रामध्ये ही संख्या 136 आहे, आता थोडीशी वाढून 140 झाली असेल. देशामध्ये साधारण याच रेंजमध्ये प्रमाणे. तुम्ही पोलीस कर्मचारी नाहीत, त्यात न्यायालय किती आहेत बघा तुम्ही. न्यायाधीशांची संख्या काढा देशातली, ती जागतिक सरासरी जरी काढली त्याच्या 1 पंचमांश का 1 षष्ठांश सुद्धा आपण नाही होत. लॉ अँड ऑर्डर आपल्याला जिथं पाळण्यासाठीची किमान यंत्रणा आहे ती सुद्धा आपण जर प्रोव्हाइड करत नाही तर फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना शिवाय देऊन नाही होणार. आणि एक मुद्दा फक्त मगाशी सांगायचा राहिला, पत्रकारांच्या वरती तुषार खरात नावाच्या एका पत्रकाराला विना चौकशी अटक करणं, इतकी एफिशियन्सी पोलीस खात्याची आणि गृह खात्याची आहे ही मात्र बीडमध्ये कुठेच दिसली नाही. आय हॅव व्हेरी सिरियस डाऊट्स की हे सरकार नेमकं कुठल्या पद्धतीनं काम करणार आहे. आणि जनसुरक्षा विधेयक येतं, आय एम रिअली अफ्रेड, रिअली कन्सर्न अबाउट इट. समारोपाकडे जाऊयात. मला वाटतं की जर 100 दिवसांचं मूल्यमापन करायचं असेल सरकारचं तर सगळ्यात आधी त्याचे निकष निश्चित असले पाहिजेत, पॅरामीटर्स. आणि ह्या चर्चेचं सार मांडताना मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ना धोरण साक्षरता प्रचंड कमी आहे. म्हणजे आपण ते सगळेजण इथे बसलेलो त्या क्षेत्रात काम करतो किंवा ते सतत वाचतो, तुमचा तर अभ्यासाचाच विषय सर, लिहित असतो त्याच्याबद्दल, त्यामुळे आपल्याला या गोष्टी माहिती आहेत. पण खरंच धोरणं नेमकी काय आहेत, कशी बनतात, त्याचा लॉंग टर्म इम्पॅक्ट काय आहे, शॉर्ट टर्म इम्पॅक्ट काय आहे, त्याच्यासाठी आर्थिक तरतूद काय करायला लागते, त्याचा राज्याच्या प्रतिमेवर, परफॉर्मन्सवर, गव्हर्नन्सवर, अर्थसंकल्पावर काय परिणाम होतो, हे सर्वसामान्यांना, म्हणजे तुम्ही बोललात सर की पब्लिकच्या कन्सर्नचे मुद्दे, पब्लिकला कन्सर्न आहे पण नॉलेज इन्फॉर्मेशन इनफ आहे का, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्यामुळे काय होतं की पॉप्युलिस्ट नरेटिव्हवर, कारण नरेटिव्ह हे इतकं महत्वाचं बनून गेलेलं आहे आता, म्हणजे अगदी मुख्यमंत्र्यांपासून ते अजित पवारांपर्यंत ते एकनाथ शिंदेपर्यंत प्रत्येक मुद्द्यामध्ये मला कुठेतरी प्रतिमा, नरेटिव्ह हा मुद्दा सातत्याने हायलाईट होतोय. त्यामुळे मला वाटतं की पटकन एक लोकप्रियता मिळवून देणारा निर्णय घेणं आणि चटदिशी, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बद्दल बोलतो की चटकन तुमच्या खात्यावर 1500 रुपये मला देता आले की मग तुमचं माझ्याबद्दलचं मत बदलणं खूप सोपं आहे. त्यामुळे मला वाटतं की केंद्रापासून राज्यापर्यंत कुठेतरी आपण ह्या पॉप्युलिस्ट नरेटिव्हला, म्हणजे धोरणांनाही ते जोडायला लागलोय का हे थोडंसं वाटतं. आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पाबद्दल मला वाटतं की खूप सविस्तर ह्या सरकारच्या एकूणच धोरणांची दिशा काय आहे, यांना ते कुठल्या दिशेने न्यायचंय, फार आपल्याला त्या थर्ड पार्टी ऑपरेट करते का हे सगळं, ही अशी सतत जी भावना वाटतीये त्याच्यावर आपल्याला फार बोलता नाही आलं. पण ह्या सगळ्या गोष्टी बघताना मला वाटतं की जर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार म्हणून बघितलं तर ते जे स्ट्रक्चर घालून देत आहेत त्या पॅरामीटरवर मग कदाचित त्याचं मूल्यमापन सोपं वाटू शकतं. पण कोएलिशन गव्हर्नमेंट म्हणून बघताना मग परत सगळं आपलं ते स्ट्रक्चर कोलमडतंय का असंही वाटायला लागतं. त्यामुळे मला वाटतं की निकषांवर आपल्यालाही क्लॅरिटी येण्याची खूप गरज आहे आणि जे सरकारचा भाग आहे त्यांनाही प्रचंड क्लॅरिटी येण्याची गरज आहे. बहुतेक आता जे काही फ्रिक्शन आपण सगळे अनुभवतोय ते कुठेतरी ती क्लॅरिटी देतानाच होतंय का असंही थोडंसं मला तुमचं सगळ्यांचं ऐकून घेताना जाणवलं. प्लस अर्थसंकल्पाबद्दल म्हणजे पहिल्या दिवशी अजित पवारांच्या टीमकडनं प्रेस नोट आली की ते कसा 11वा अर्थसंकल्प मांडतायत आणि याच्यापूर्वी कोणीतरी 13 मांडले होते. तर मी काय मांडणार आहे राज्याच्या आर्थिक तुटीबद्दल किंवा आता लाडकी बहीण जो चर्चेतला विषय होता, ह्या सगळ्या गोष्टींवर एक
आपण म्हणतो ना एक अभ्यासू मांडणी होण्यापेक्षा पुन्हा तेच माझं प्रतिमा निर्माण करून देणारं, मला पटकन लोकप्रियता मिळवून देणारेच मुद्दे मांडण्यावर सगळ्यांचाच भर दिसतोय. त्यामुळे मला अशी काळजी वाटायला लागली आहे की ह्या लोकप्रियतेच्या नरेटिव्हच्या गणितावर बसण्यासाठी कुठेतरी आपण लॉंग टर्म निर्णयांचा, लॉंग टर्म परिणामांचा विचारच करायचा नाही असं ठरवलंय का, असंही थोडं वाटतं. म्हणजे शेवटी सरकार म्हणून तुम्हाला आज अशी धोरणं ठरवायची की जी पुढच्या 50-100 वर्षांवर परिणाम करणार आहे. तर मला वाटतं की कुठेतरी आपणही नागरिक आणि मीडिया म्हणून ती स्पेस कुठेतरी या धोरण करताना किमान ती जाणीव तरी करून द्यायला लागणार आहे. आणि नरेटिव्हच्या याच्यावर कायदा सुव्यवस्था हा मुद्दा मला वाटतं की आपल्या चर्चेतही आला आणि ती एक सर्वसामान्य जनभावना पण बनत चालली आता वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये. सामाजिक न्याय आणि आर्थिक सामाजिक मागास गटांना जी असुरक्षिततेची भावना, कारण प्रायोरिटी कमी होणं किंवा निधी कमी होणं हे अजून एवढं स्प्रेड झालेलं नाहीये, म्हणजे लोकांपर्यंत एवढं त्याचं जागरूकता नाहीये, पण ते हळूहळू दिसायला लागेल. विशेषतः शिक्षण, शिष्यवृत्ती आणि ह्या सर्वांमध्ये रोजगाराचा प्रश्न गंभीर बनतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, शेवटी आपण स्वीकारलंय ना पंचायत राज तत्व, डिसेंट्रलायझेशन बद्दल आपण बोलतो. म्हणजे तुम्ही म्हणालात की मुंबईला मला काय यायला लागतं, जळगावमध्ये माझे प्रश्न का सुटत नाही. मग आपण जी सिस्टीम स्वीकारली आहे ती सिस्टीम परफॉर्म करण्यासाठी आता आपल्याला एफर्ट घ्यायला लागतायत का, असं कुठेतरी मला वाटलं. तर छान चर्चा झाली आपली आणि मला वाटतं की आजच्या चर्चेचं सार असं आहे आपल्या सगळ्यांसाठीच की आता किमान आपण एक काहीतरी फ्रेमवर्क फायनल करूयात की आपल्याला इव्हॅल्युएशन कसं करायचं. ऍब्सोल्युटली. म्हणजे थर्मामीटर पहिल्यांदा पक्का केला पाहिजे. थर्मामीटर सत्ताधाऱ्यांनी नको ठरवायला, तो जनतेने ठरवावा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.